2024 मध्ये मराठी सृष्टीत खूप चित्रपट येऊन गेले, पण त्यातील काही चित्रपट असे आहेत ते मनावर राज्य करून गेले. यामधील मी तुम्हाला टॉप 5 चित्रपटांची नावं सजेस्ट करणार आहे. तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पहा. नंबर 5 वर आहे नाच ग घुमा. यामध्ये मुक्ता बर्वे आणि नम्रता संवेराव यांची उत्तम केमिस्ट्री असलेला हा चित्रपट आहे. एक बाई 9 ते 5 काम करणारी बाई एका दुसऱ्या बाईच्या कामाला कमी लेखते तेव्हा काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजेच नाच ग घुमा. आणि हा चित्रपट आपल्याला विचार करायला भाग पाडतो की माणसाच्या कामावरून जज केलं पाहिजे की नाही. नंबर 4 वर आहे पाणी. आदिनाथ कोठारे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे आणि या चित्रपटामध्ये आपल्याला हनुमंत केंद्रे नावाच्या सामान्य माणसाची गोष्ट पाहायला मिळत आहे. लग्नासाठी तो एकदा मुलगी बघायला जातो आणि मुलीकडचे त्याला नकार देतात. याचं कारण आहे की हनुमंत केंद्रेच्या गावात पाणी नसतं. आपल्या प्रेमासाठी आणि गावातल्या माणसासाठी हनुमंत केंद्रे कोणत्या लेवलला जातो आणि काय परिश्रम करतो हे या चित्रपटात पाहायला मिळत आहे. नंबर 3 वर आहे जुना फर्निचर. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये अडकतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलाकडून मदत हवी असते. काही कारणांमुळे तो मदत करत नाही. यामुळे ते त्याच्यावर केस करतात. हे ऐकायला जेवढं सोपं वाटतंय तेवढं या चित्रपटात नाही. खूप सुंदर चित्रपट आहे. मी हायली रिकमेंड करेन की हा चित्रपट नक्कीच पहा. नंबर 2 वर आहे धर्मवीर 2. हा चित्रपट राजकारणावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत प्रवीण तरडे. आनंद दिघे यांच्या चरित्रावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये प्रसाद ओक यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. आनंद दिघे यांनी पूर्ण आयुष्य गोरगरिबांची सेवा करण्यात घालवला. नंबर 1 वर आहे सर्वात माझा आवडता चित्रपट म्हणजेच फुलवंती. हा चित्रपट ऐतिहासिक आहे. पहिल्यांदाच प्राजक्ता माळीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा थोडीफार पेशवाईच्या काळातील आहे. त्या काळात एक खूप मोठी डान्सर असायची. तिचं नाव आहे फुलवंती आणि ती पेशवाईच्या दरबारात नृत्य सादर करण्यासाठी येत असते. आणि त्याच वेळी व्यंकट शास्त्री नावाचा एक पंडित असतो. तो एक कमेंट पास करतो आणि त्याच वेळी या चित्रपटाची कथा सुरू होते. आणि या चित्रपटात तुम्हाला म्युझिकल ड्रामा चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तर फुलवंती चित्रपटाला 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार देखील मिळाला आहे. तर तुम्ही हे चित्रपट पाहिला नसाल तर नक्कीच पहा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.